कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। आणि आता बातमी आहे पार्थ अजित पवारांच्या जमिनी संदर्भातली। घोटाळ्याच्या आरोपानंतर व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी हा व्यवहार पार्थ किंवा शीतल तेजवानींना रद्द करता येणार नाही असा दमानियांचा दावा आहे। तर दुसरीकडे महसूल मंत्री बावनकुळेंनी स्टॅम्प ड्युटी आणि दंडाच्या 42 कोटींच्या व्यवहारावरून भुया उंचावणारं वक्तव्य केलंय। पाहुयात एक रिपोर्ट। पुण्यातल्या 40 एकर सरकारी जमिनीचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय पार्थ अजित पवार यांच्या अमेडिया कंपनीनं घेतला। मात्र सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी कायद्यावर बोट ठेवत मोठा दावा केला। अमेडिया कंपनीचे दोन्ही डायरेक्टर पार्थ अजित पवार आणि दिग्विजय पाटील तसेच जमीन लिहून देणाऱ्या शीतल तेजवानी या तिघांनाही व्यवहार रद्द करण्याचे अधिकारच नसल्याचं दमानिया म्हणाल्या। कारण जमिनी लिहून देणाऱ्या शीतल तेजवानींकडे जमीनच नव्हती किंवा तशी पॉवर ऑफ अटर्नी गायकवाड कुटुंबानं शीतलला दिलेली नाही। त्यामुळे हा व्यवहार शीतललाही रद्द करता येणार नाही। तर जमीन सरकारी असल्यानं सरकारला सिव्हिल कोर्टात जाऊन व्यवहार रद्द करावा लागेल असं दमानियांचं म्हणणं आहे। आताच्या घटनेला शीतल तेजवानी ही जागेची मालकही नाही, तिच्याकडे सही करण्याचे अधिकार नाहीयेत की सरकारने कोर्टात म्हणजे सिव्हिल कोर्टमध्ये हा दावा करून मगच हे प्रोसिजर रद्द करण्याचं ते करू शकतात। म्हणजे हे आता जे बातम्या चालल्यात ना 42 कोटी रुपये देऊन ते सगळा व्यवहार करण्यात येईल, तर 42 कोटी रुपये देऊन कोणीही हा व्यवहार ना शीतल तेजवानी करू शकते, ना अमेडिया करू शकते, ना अजित पवार करू शकतात, ना देवेंद्र फडणवीस करू शकतात। कायद्याने हा व्यवहार रद्द होता येणार नाही। आता ट्विस्ट या प्रकरणात हा आहे की रजिस्ट्री कार्यालयाकडून 300 कोटींच्या व्यवहारासाठी 7% प्रमाणे 21 कोटी भरण्याची नोटीस अमेडिया कंपनीला दिली आणि फसवणूक केल्यानं तेवढाच म्हणजे 21 कोटी दंड अर्थात एकूण 42 कोटी भरण्याचे आदेश आहेत। मात्र महसूल मंत्री बावनकुळेंनी भुवया उंचावणारं वक्तव्य केलंय। जमीन सरकारी आहे, मग स्टॅम्प ड्युटी आणि दंड असे 42 कोटी का घ्यायचे हे तपासावं लागेल। म्हणजे 42 कोटी सुद्धा माफ होणार का हाही सवाल उपस्थित झालाय। शेवटी गव्हर्नमेंट लँड आहे, सरकारी जागा आहे, मला तेही तपासावं लागेल की त्यांनी जे नोटीस दिली आहे 42 कोटीची किंवा ती चौकशी समिती तपासेल की 42 कोटीची नोटीस दिली जो सरकारी जागेचा व्यवहार आहे। शेवटी जेव्हा एखादी नोटीस आपण देतो तेव्हा सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो या नोटीसमधनं जे काही 42 कोटी येणार आहे ते नेमके कशाचे आहे हे मला तपासावं लागेल। कारण आपण व्यवहार रद्द करतो आहे, व्यवहार रद्द करताना 42 कोटी काय घ्यायचे याचेही मला तपासावं लागेल आणि त्यांनी काय दिली हे चेक करावं लागेल। सरकारची दिशाभूल करून घोटाळा केल्याने आता पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। तर दमानियांचा करता करविता दुसराच असून त्यांच्या मागणीला महत्त्व देत नाही असं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं म्हटलंय। जवळजवळ 69 कंपनीज अजित पवार आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या आहेत। त्याच्यात जमिनीचे किती व्यवहार झाले आहेत हे सगळं मी हळूहळू काढणार आहे। पण आत्ताच्या घटनेला कारण सगळ्याचाच किचाट व्हायला नको म्हणून कायदेशीर बाबी 2 गोष्टीतल्या मी काढल्या। पहिला म्हणजे हा व्यवहार रद्द करता येणार नाही। सेकंडली हा जो पार्थ पवारला याच्यात बाहेर ठेवलं गेलं FIR मधनं तर तात्काळ त्याचं नाव हे FIR मध्ये घातलं गेलं पाहिजे। हे अंजली दमनिया मागणी करतायत तर त्या मागणी स्वच्छ हेतूने केल्या असत्या तर आम्हालाही वाटलं असतं कुठेतरी विचार, परंतु त्यांचा हेतू ज्या पद्धतीने आहे त्या स्वतःहून काही करत नसतात। त्यांचा करता करविता दुसराच कोणीतरी असतो, म्हणून त्यांच्या मागणीला किती महत्त्व द्यायचं हा आमच्यासाठी आम्ही त्या मागणीला खूप फारसं महत्त्व देत नाही। अंजली दमनियाकडून मी तुम्हाला पहिल्या सुरूच सांगितलं, त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः फिर्यादी, स्वतः तपास अधिकारी, स्वतः जज झाल्या होत्या, त्याच्यामुळे त्यांच्या मागणीला फारसं महत्त्व नाही। आम्ही जे काही केलेलं आहे त्या चौकशीअंती महाराष्ट्राच्या जनतेसमोर माध्यमासमोर येणारच आहे। पार्थ पवारांवरून आता पुन्हा मोर्चा अजित पवार यांच्याकडे वळलाय। तर आपल्यावरही 70,000 कोटींचे सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले पण काही सापडलं नाही असं अजित पवार म्हणाले। त्याचा समाचारही दमानियांनी घेतलाय। माझ्यावर आरोप झाले, 70,000 कोटीचा आरोप झाला। अरे म्हणलं ते 70,000 कोटीतले 100च कोटी मला दे, बाकी सगळे तू घेऊन जा।
माझं 10 पिढ्या बसून खातील 100 कोटी, पण काय ते मला कोणी दाखवना कुठं पैसे तर काय पैसे. दाढी टाकल्यास सगळं काही केलं. माझ्या नातेवाईकांच्यावर 22 ठिकाणी दाढी टाकल्या. एवढा मला त्याच्यामध्ये त्रास झाला, पण मी सहन केला. तर कदाचित आता अजित पवारांना अशी अनेक उत्तरं द्यायला लागतील, कारण याच्या पुढे मी पार्थ पवारांच्या सगळ्या कंपनीज, सुनेत्रा पवारांच्या सगळ्या कंपनीज, अजित पवारांनी स्थापन केलेल्या सगळ्या कंपनीज, आता त्याच्यात कोण कोण आहेत, त्याच्यात किती जमिनी आहेत, या सगळ्याचेच खुलासे करणार आहे. त्यामुळे आता अजित पवारांनी असलं बोलणं बंद केलं पाहिजे. ते परवाच्या एका पत्रकार परिषदेत असंही म्हणाले की 2009 मध्ये माझ्यावर काही आरोप झाले, 15-16 वर्षात ते सिद्ध नाही झाले. प्रत्येक आरोप सिद्ध झाला होता. चार्जशीट देखील फाईल झाली होती. बाळगंगा धरणात, कोंडाणे धरणात सगळ्यामध्ये चार्जशीट फाईल झाली होती. पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर तुमच्या सगळ्या केसेस या बंद करण्यात आल्या, त्या सगळ्या रिओपन झाल्या, तर तुमची काशी होईल याच्यात काही शंका नाही. पुण्यातल्या जमिनीचं प्रकरण वेगवेगळ्या टप्प्यावर जाताना दिसतंय. व्यवहार रद्द करण्याचं पार्थ अजित पवार यांनी ठरवलं असलं तरी खरंच तसे अधिकार पार्थ, त्यांची अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानीला आहेत का, की सरकारलाच सिव्हिल कोर्टात जावं लागेल? मग दिशाभूल करून रजिस्ट्री केली त्याचं नेमकं काय? 42 कोटींचं काय? आणि 99% शेअर असलेल्या पार्थ अजित पवारांचं नेमकं काय? असे अनेक प्रश्न आहेत. गिरीश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.